समोर वाकडी उसाटणे. मॅच नंबर 3. ऑफ कटर बॉल. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर. ऑफच्या दिशेने टर्न झाला. बोटांची जादू रमेश पवारकडे आहे. चांगला गोलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू. पायावरती आदळला हा बॉल. स्पिनर गोलंदाज आहे आणि स्पिनर असतो तेव्हा पंच नेहमी LBW ला पाहून आउट देत असतात. विकेटवरती पदतालिका करावं लागेल, नृत्य करावं लागेल धनंजय हिलालला, कारण आऊ लेग कडरचा बादशाह आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. मामा भांजे की जोडी. मामा परतलाय. धनंजय हिलाल 0वरती बाद. मैदानामध्ये परंतु मामा परतलाय धनंजय हिलाल. मला वाटतं धनंजय हिलाल 2 तास अगोदर आला होता मॅचमध्ये आणि त्याने आयोजनामध्ये आराम देखील केला. परंतु काल किरवलीमध्ये थोडीशी त्याची झोप राहिली असेल कदाचित. फलंदाज बाद झाला 0वरती. रमेश पवार म्हटलं तर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. म्हणजे कृती पाहिजे, बडबड नको असा गोलंदाज आहे. एक चांगल्या टास्कमध्ये तो गोलंदाजी करतोय रमेश पवार. तुम्ही yahoo.com ही वेबसाईट पाहिली असेल. जीमेलची वेबसाईट आहे ती, मेल त्याप्रमाणे ahoo.com. गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय 3 बॉल 0, 1 विकेट. उसाटणे. अमर हिलाल आला बॅटिंगसाठी. ऑलराऊंडर खेळाडू, लेफ्ट हँड फलंदाज आहे आणि लेफ्ट हँड गोलंदाज. लेफ्टी वर्सेस लेफ्टी एकमेकांसमोर काय घडणार. 3 बॉल बाकी आहेत. परफेक्ट यॉर्कर. आत्ता उल्लेख केला मी, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. कृती पाहिजे, बडबड नको, आणि तो हा गोलंदाज आहे रमेश पवार. 4 चेंडू डॉट. यावर्षी उसाटणे भन्नाट फॉर्ममध्ये, परंतु आज हे 4 चेंडू पाहिले ना तर थोडं वेगळं वाटतं काहीतरी. आणि मॅडन ओव्हरच्या कडे रमेश पवार चाललाय. 5 चेंडू डॉट. एक मजबूत संघाला 5 चेंडू डॉट फेकणं पॉवर प्लेमध्ये. तुम्ही विचार करा रमेश पवार किती फॉर्ममध्ये यावर्षी. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त. मॅडन ओव्हर. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. या स्पर्धेची पहिली मॅडन ओव्हर. विकेट सोबत मॅडन. रमेश पवार. पवार की पॉवर. हिलाल बंधूंनी 6 चेंडू डॉट घेतले. धनंजय हिलाल 3 बॉल डॉट. अमर हिलाल 3 बॉल डॉट. त्यामुळे इथे 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. उसाटणे संघ जरी किरवलीमध्ये रात्री खेळ चांगला झाला, परंतु आज दिवसा पहिल्या ओव्हरमध्ये निराश केलं. हरकत नाही, क्रिकेट आहे. स्पिनरचा गोलंदाज पाहिला आपण रमेश पवार. आता नवीन गोलंदाज येतो नंबर 2 वरती. आदित्य मोरे. वाकडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज आदित्य मोरे. पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील त्याला तुम्ही पाहिलं ऑलराऊंडर लिस्टमध्ये. असं आदित्य. आणि वाकडे एक्सप्रेस आहे, त्याच्याकडे प्रचंड वेग आहे. टप्प्यावरती नियंत्रण असताना गोलंदाज आहे, परंतु प्रत्येक दिवस नवीन असतो. गोलंदाजाची विचारसरणी घेऊन तो गोलंदाजी करतो. हर दिन दिवाळी दसरा नाही होता असं देखील म्हटलं जातं. आदित्य समोर आहेत बंटी मात्रे. मिस टायमिंग स्ट्रोक. 0वरती 2 विकेट. 7 बॉलमध्ये उसाटणे संघाला पस्त केलं. टीम वाकडी.
अनिकेत ढोपरी नंबर 10 ची जर्सी उसारली खुर्द स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळाली, 2 बाईक त्याच्या नावावरती. परंतु समोर रमेश पवार हा 4 व्हीलर विजेता आहे. दोन्ही संघात किती ताकदवर आहे बघा तुम्ही. मॅडन ओव्हर टाकण्याचा जो मंच आपण पाहिला अप्रतिम होता. परंतु अनिकेत ढोपरे यावर्षी सर्वाधिक फॉर्ममध्ये उसाटणे संघामध्ये. आपण अमर हिलालला पाहिलं असेल, भरपूर भन्नाट फॉर्ममध्ये एक आली. परंतु आता अनिकेत ढोपरे यावर्षी गाजवतो मैदान. महत्वाचा फलंदाज लॉफ्ट केलाय आणि त्याची खेळी सुरुवात दमदार. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये व्ही शेप षटकार. केलाय संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलं 6 रनने. अनिकेत ढोपरे, अनिल ढोपरे यांचे सुपुत्र. बॉल तयार. वाकडी एक्सप्रेस थांबणार नाहीये. वाकडी एक्सप्रेस म्हटलं तर आदित्य मोरे, भन्नाट वेग त्याच्याकडे. कमबॅक केलं, वापसी केली पुढील बॉलमध्ये. 6 वरती 2 विकेट. चांगली मॅच आहे. अमर आणि अनिकेतची एवन जोडी जर खेळली शेवटच्या बॉलपर्यंत तर धावा येतील. परंतु वाकडी एक्सप्रेस स्लो वन, गती कमी केली, चेंज ऑफ स्पेस. व्हेरिएशन आहे आदित्यकडे, त्यामुळे उल्लेख केला मी वाकडी एक्सप्रेस. चेंडू बाकी असतील या ओव्हरमध्ये फक्त 2. 10 चेंडूमध्ये फक्त 6. 1 षटकार, 9 बॉल डॉट. आज थोडा खराब खेळ राहिलाय परंतु 5 षटकांची मॅच आहे. बॉल तयार. इथे आउट आहे. LBW रिव्हर्सचा बंच करत असताना फलंदाज बाद होतोय. अनिकेत ढोपरी उसाटले टीमला कदाचित अनिल ढोपरेला उतरावं लागेल आज असं वाटतंय मैदानामध्ये. अनिल ढोपरे तुमची परीक्षा असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. ज्याप्रमाणे विकेट जात आहे धावा येत नाही. 6 वरती 3 विकेट गमावले उसाटणे टीमने. नवीन बॅटर येतोय उज्ज्वल ढोपरे. बॉल तयार. वकडे एक्सप्रेस शेवटचा बॉल उज्ज्वल ढोपरे समोर. मोठा फटका मिड विकेटला गॅप मध्ये ढकललाय. 1 बाउंस सीमा पलीकडे. उज्ज्वलच्या बॅट मधून चौकार. 2 षटकाचा खेळ संपलाय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे पोहोचलाय 10 वरती 3. कुशंब आदई मैदान इथे नाईट मॅच ठेवणं कठीण काम असतं. कारण वरती टावर तुम्ही बघताय मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे टावर आहेत, विद्युत प्रकल्पाचे. तरी देखील मागील वर्षी इथे नाईट मॅच झाली होती. ही आपण करिश्मा पाहिला आदई गावाकडून. चांगली स्पर्धा होती. समोर आपण आदई वॉटरफॉल पाहतो. तदनंतर तुम्हाला खदान देखील पाहायला मिळते. कॉरी त्याला म्हटलं जातं. नवी मुंबईच्या कॉरेजचा एक मोठा विभाग तुम्ही पाहताय. तिथे अनेक ब्लास्ट होतात परंतु मैदानामध्ये ब्लास्ट होत नाहीये उसाटणे संघाकडून. 10 वरती 3. 18 चेंडूचा खेळ बाकी. रमेश पवार पहिला स्पेल मॅडन ओव्हर विकेट. धनंजय हिलाला 3 चेंडू डॉट केले. अमरसाठी देखील 3 चेंडू डॉट फेकले रमेश पवार. परंतु इथे अपील केली होती लेग बिफोर विकेटची. 1 कंप्लीट केली जाईल. थोडा रिक्स आहे उज्ज्वल ढोपरे अमरसाठी. डायरेक्ट हिट झाली नाहीये. कदाचित रेफर केलंय पंचांना. डायरेक्ट हिटसाठी थर्ड अंपायर कॉलिंग. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर डेंजर एंड कडे होता. अमर हिलाल काय घडलं मैदानामध्ये. बेल्स पडल्यात.
सुनील तांडेल त्यांच्या ऑपोजिटला खेळाडू होते, त्यामुळे त्यांना दिसलं नाही, म्हणून त्याने रेफर केलं तिसऱ्या पंचांना. डेंजरस एंड. बेल्स तर पडल्यात, पंचांनी बेल्स उचलल्यात, परंतु हाताने पडल्या की चेंडू ने पायावर जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. डेंजरस एंड कडे अमर हिलाल असताना लेग बिफोरची अपील केली होती, पंचांनी खारिज केली. 2 धावाचा प्रयत्न. आतापर्यंत 10 धावा तुम्ही पाहिल्या बोर्डवरती आणि हा चेंडू पेंडिंग असेल. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट करते. राहुल उल्वेकर ऑपरेट करतायत वेबसाईटला स्लो मोशन अँगलवरती. सध्या डे क्रिकेट कमी पाहायला मिळतो, कारण 1 लाखाच्या नाईट मॅचेस सगळीकडे सुरू आहेत, त्यामुळे आत्ताच्या टीम नाईट स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळतायत. उसाटणे गाव आपण पाहिला अखंड हरिनाम सप्ताह राज्यस्तरीय 2 ते 9 जानेवारी. इट्स आउट. OUT. अमर हिलार डेंजरस एंड मध्ये परतलाय आणि उल्लेख केला अनिल ढोपरीला खेळावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत अनुभव दाखवावा लागेल. फलंदाज बाद. नंबरची जर्सी अनिल ढोपरी मैदानामध्ये उतरला, ज्याने या संघाची बांधिलकी केली. या संघाच्या यशाच्या मागे जर कोण उभा असेल तर अनिल दादा ढोपरी, आणि आज त्यांना खेळावं लागेल टीमसाठी. बघूया त्यांची फलंदाजी कशा प्रकारे असेल. आज अनुभव दाखवावा लागेल. एक्सप्रेस इज द बेस्ट टीचर. 40+ चांगले खेळाडू आहेत रमेश पवारच्या समोर. रिव्हर्सचा फटका. पहिला 2 धारी वार केलाय लॉंग ऑफच्या आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध. फक्त मिळेल 1 धावा. 4 विकेट गमावले टीम उसाटणे. धावफलकावरती संघ पोहोचलाय 1 डझन 12 धावा. धावांची नितांत गरज आहे. उज्ज्वल ढोपरी परफेक्ट यॉर्कर. आज रमेश पवारने मन जिंकली. 12 चेंडू त्याचे किती भन्नाट आहेत बघा, किती वेगवान आहेत. हाच तो रमेश पवार. पनवेल प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये खडे खडे त्याला घेतलं जातं, सोल्ड आउट होतो. रमेश पवार स्लोवर वन लेग कटर बॉल, थोडा ऑफ कटर म्हणूया आपण त्याला. विकेट समोरासमोर नाही, त्यामुळे लेग कटर ऑफ कटर आपल्याला सांगता येत नाही परफेक्ट, परंतु हा डॉट बॉल. फुलर लेनचा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट लॉंग अपच्या मध्ये. कव्हरकडे क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट केली जाईल. रमेश पवार इथे 3 षटकांचा खेळ, 1 चेंडू बाकी आहे. धावफलक आहे पुढे 13. धावा कमी आहेत उसाटणे. लो स्कोरिंगची मॅच होणार कदाचित, परंतु अनिल ढोपरे अभि जिंदा आहे. पायावरती आदलला चेंडू. शेवटचा चेंडू डॉट येतोय. 13 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 विकेट गमावले उसाटणे. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, परंतु शेवटची लढत यानंतर तुम्ही पाहाल. नवीन 2 संघ असतील, कदाचित करंजाडे आणि त्यांच्या विरोधात पनवेल मोहल्ला. दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. डीजे वरती आगमन झालंय. आरोही जनरेटरचे मालक आकाश शेलके आदई यांचं शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत. तेजस पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवर. नंबर 4. नवीन 2 गोलंदाज आता येतील उसाडे टीमसाठी. 13 धावा कमी आहेत भरपूर. 5 ओव्हरची मॅच समोर केलेत मिड ऑफला.
रनआउटची संधी गमावली, 1 रन कंप्लीट केली जाईल. रमेश पवारने ज्या संघाची बांधिलकी केली तो संघ आई गावदेवी वाकडी जबरदस्त संघ आहे. आणि एका बाजूला अनिल ढोपरी त्याने देखील उसाटणे संघाची बांधिलकी केली आहे. हे 2 आधारस्तंभ आहेत वाकडे आणि उसाटणे संघाचे. पल्लू स्कूप, सुपला शॉट खेळणं कठीण असतं, थोडं प्रयत्न केलं होतं अनिल ढोपरी याने, त्यासाठी ते ओळखले जातात कारण सर्वाधिक चौकार ते बॅकच्या दिशेकडे खेळत असतात. तर इथे आमचे केडी दादा आलेत, अनुभवी खेळाडू, आदईचे माजी क्रिकेटपट्टू आणि एकेकालीचे वेगवान गोलंदाज आहेत केडी. स्वागत आहे दादा तुमचं. आपलंच आयोजन सुशांत शेळके असतील, शुभम त्यांच्याकडून तुम्ही मॅच पाहताय. 15 धावा, नो एक्साइटमेंट, सामन्यामध्ये मजा नाहीये, मोठे फटके येत नाही, परंतु आता मोठ्या फटक्याची गरज आहे. उज्ज्वल ढोपरी, पुन्हा यॉर्कर बॉल, यॉर्कर चेंडू किती अजून येतील. इट्स अ रन आउट. अनिल ढोपरीचा रनअप कमी पडला आणि हा फलंदाज बाद झालाय. बॅक टू डग आउट. दोन सामन्यामध्ये तुम्ही धावा चेस होताना पाहिल्या वन साइड. वैभव भोपी तुम्ही थोडा आराम करायचा या मॅचसाठी. धावा पहिल्या मॅचमध्ये पडत नाहीये. आत्ता धावफलक आहे फक्त 15 वरती. जितेश मडवी आलाय. उसाटणे गाव म्हटलं तर हिलाल, मडवी, ढोपरी असे अनेक प्रकारचे आपण सरनेम पाहतो या गावामध्ये. हे खेळाडू देखील आहेत. बॉल तयार, नो एक्साइटमेंट. या सामन्यामध्ये मजा नाहीये, मोठे विकेट शून्यावरती गेले आणि डॉट चेंडूचा मारा अजून सुरू आहे. भरपूर डॉट चेंडू आज आलेत या मॅचमध्ये. रमेश पवारच्या समोर 50 तरी हव्या होत्या उसाटणीकडून, परंतु असं झालं नाहीये. सुरुवात रमेश पवारने केली मॅडन ओव्हरमध्ये आणि तो धक्का बसत गेला उसाटणे टीमला. अजूनही डॉट चेंडू येत आहेत. फ्लिक ऑन द रिक्स, परंतु हिट विकेट. पाय लागला स्टंपला, फलंदाज बाद होणार. नशीब खराब आहे उसाटणे संघाचं. दोन मॅच लो स्कोरिंग झाले होते आणि चेस झालेत आत्तापर्यंत. सत्यवान काकडे, आदई त्यांचं गावचा हा आयोजन तुम्ही पाहताय. सुनील तांडेल, बेलवली, 2 पंच तुम्ही पाहताय प्रोफेशनल. अविनाश आलाय बॉलिंग ट्रॅकवर. लांब लचक गोलंदाज, कमी वयाचा एक चांगल्या हाईटचा गोलंदाज तुम्ही पाहताय अविनाश. आणि गोलंदाजाची हाईट जेव्हा जास्त असते, उंची, तो चांगला गोलंदाजी करतो अनेक स्पर्धेत. तुम्ही अंगद पाटीलला पाहिला, मोठ्याला पाहिला. हाईटचा फायदा होतो गोलंदाजाला, परंतु टप्प्यावर नियंत्रण असणारी गोलंदाजी असेल तर चांगला फायदा होईल. शेवटचे 6 बॉल. फुलर लेनचा बॉल, लोवर फुल टॉस फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच होतोय तो समोर. षटकार. सहा बॉल मध्ये उसाटणे कमबॅक करणार, कारण की महत्वाचे 6 चेंडू आहेत. टर्निंग पॉइंट फलंदाजी, चपराक लगावली डीप बॅकवर्ड पॉइंटला. 2 चेंडू 10 आल्या आणि मॅचला ट्विस्ट. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच.
आत्मविश्वास वाढवणारा फटका, उसाटणे संघाला कमबॅक करण्याची संधी. 25 धावा. टॅपिंग बॉल समोर केलेत. उज्ज्वलला स्ट्राईक महत्वाची असेल. 1 रन कंप्लीट केली जाते. इथे 2 झाल्या असत्या. फलंदाजचं लक्ष नाहीये. सत्यवान ढोपरीला ते बॉल खेळायचे 3 आणि त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याने विश्वास दाखवलाय स्वतःवरती. पाहूया 3 चेंडू तो कसा खेळणार. संधी मिळाली, संधीचं सोनं करणार का. आणि स्वतःवरती भरपूर विश्वास दाखवला त्याने आज. परंतु इथे काय घडलं. डॉट बॉल. आता परीक्षा असेल सत्यवानची, कारण 2 धावा झाल्या असत्या. उज्ज्वल फॉर्म मध्ये होता, परंतु स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली आणि ही मोठी परीक्षा असेल आज. 26 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी. फुलर लेनचा बॉल मिड विकेटला. उज्ज्वल नॉन स्ट्राईक एंडवर थांबणार. सत्यवान ढोपरे आउट होणार. 26. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्यासाठी. 26 धावा. 2 सक्के भाऊ. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पंच व्हाईट बॉल दर्शवतात. हाईट फॅक्टर खूप जास्त होता आणि 1 बॉल देखील दर्शवलाय पंचाने. 27 धावा बोर्ड वरती. रमेश पवार पंचाकडे पाहत राहिलं, परंतु भरपूर हाईट पाहिली चेंडूची पंच दर्शवतात. 27. शेवटचा बॉल टार्गेट सेट. चांगल्या धावा बनल्यात उसाटणे फाईट करण्यासाठी, कारण त्यांच्याकडे अमर हिलर सारखे चांगले गोलंदाज देखील आहेत. बॉल तयार. शॉर्ट बॉल होता, परंतु व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये उसाटणे संघाला आत्मविश्वास परतलाय, कारण षटकार चौकार 2 व्हाईट बॉल आणि 1 सिंगल. 28. शेवटचा बॉल. मोठा फटका आला तर अजून सामना रंगणार. टॅपिंग बॉल केल्यात. 1 रन तर कंप्लीट केली जाईल, परंतु क्रॉसिंग होणार नाहीये. सिंगलवर समाधान. धाव फलक गेला 29 वरती. कंपल्सरी चेसिंग. टार्गेट तुम्ही पाहताय 30 चेंडू आणि 30 धावेची गरज. आई गावदेवी वाकडी संघाला येणाऱ्या सेकंड इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये. टॉस करायचा का. 2 संघ आले असतील तर पनवेल मोहोल्ला आणि करंजाडामध्ये मोठी लढत असेल. यानंतर 5 षटकांची पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. करंजाडे आणि मोहोल्ला पनवेल टॉससाठी यावं. शेवटचा कॉल.
30 धावांचं लक्ष. वैभवजी भोपी सर आमच्यासोबत जोडले गेलेत. पहिला सामना मोठं लक्ष असताना देखील चेस झालं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण वाजेत संघाला चेस करताना पाहिलं वैभव. तिसरा सामना आहे, धावा चेस होत आहेत दोन सामन्यामध्ये, परंतु आत्ता अजून कमी धावा आहेत. 30 धावा 30 चेंडूमध्ये. पनवेल मोहल्ला आणि करंजाडे टॉससाठी यायचं आहे. शेवटचा कॉल. रायगडचे संघ वारंवार तुम्हाला कॉल द्यावं लागतात वैभव, आपण नेहमीच पाहिलंय क्रिकेटमध्ये. कुठे ना कुठे या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत, परंतु वाईल्ड कार्ड संघ आहेत त्यामुळे आमची देखील मजबुरी असेल. जर लॉट्समध्ये असते तर आपण काहीतरी ॲडजस्ट केले असतं वैभव, परंतु वाईल्ड कार्ड आहेत, सांभाळून घ्यावंच लागतील या संघांना. पनवेल मोहल्ला म्हटलं तर त्यांचे पब्लिक भरपूर असते, त्यांचे प्रेक्षक असतात भरपूर, आणि त्यांच्या विरोधात करंजाडीचा संघ. 30 धावांची गरज. अमर हिलालचा मी उल्लेख केला. बॉलिंग ट्रॅकवरती धनंजय असतील, चांगले गोलंदाज या टीममध्ये आहेत. गोलंदाज पाहिलं तर धनंजय हिलाल देखील आहे, उज्ज्वल देखील आहे, जितेंद्र देखील आहे, जितेश मडवी. 5-6 गोलंदाज आहेत त्या टीममध्ये, परंतु त्यांना 4 गोलंदाज निवडायचे आहेत. सोसायटी पनवेल हा संघ आहे. चला टॉससाठी या सोसायटी पनवेल आणि करंजाडे. कॅप्टन पाठवायचं आहे आपण. बॅटर तयार. सलामी जोडी रमेश पवार आहू, आणि त्याच्या विरोधात असेल अरुण, ज्याच्यासाठी सामना 10 मिनिटं थांबला होता, तो अरुण उतरलाय मैदानामध्ये. अरुण पाटील ॲडव्होकेट, वकील आहेत ते. आहू, रमेश पवार. चेंडू धावांचं अंतर समान. 30 चेंडू 30 धावा. सोसायटी पनवेल करंजाडे कॅप्टन आले टॉस करण्यासाठी. दोघांचं स्वागत. वैभवजी भोपी माझ्या सोबत जोडले गेले. डबल भूमिका, डबल रोल. अंपायर ते स्कोरिंग देखील करत आहेत. आता या अगोदर समालोचक त्यांनी केलं. टॅलेंटेड आहेत वैभव भोपी, त्यामुळे त्यांना आमंत्रित केलं जातं की स्कोरिंग देखील ते करू शकतात इमर्जन्सीमध्ये. देवेश काकडे वाट पाहतात, त्यांचा सामना कधी लागेल. लवेश आणि मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी. सुशांत कॅप्टन आले असतील, टॉस करा तुम्ही तिथे. 30 चेंडू 30 धावांची गरज, आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अमर हिलाल. पहिलं शतक. 12 चेंडू अमरकडे असतील, म्हणजे 2 ओव्हर महत्वाचे आहेत रमेश अमर हिलालचे. समोर ॲडव्होकेट अरुण फलंदाज. अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज आणि फलंदाजची ट्रॉफी जिंकणारा खेळाडू, अनेक गोलंदाजांना पाणी पाजणारा फलंदाज, परंतु समोर भन्नाट वेग असलेला अमर हिलाल. प्रचंड वेग, दिशा खराब. व्हाईट बॉलने सुरुवात. 1 रन स्कोरबोर्ड वरती. वाकडी संघाचा अकाउंट ओपन. अरुणसाठी संधी. पॉवर प्ले. रमेश पवार नॉनस्ट्राईक एंडला, परंतु गोलंदाजी आत्मविश्वासाने झालीच पाहिजे, कारण धावा कमी आहेत. इथे वेगवान चेंडू. दिशा सुंदर. हा बॉल डॉट येतोय. कमी धावाची मॅच जेव्हा असते वैभव, तेव्हा गोलंदाजांना जिंकवण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, आणि मॅच कधीच सोडू नका कमी धावा जेव्हा असतात. त्यामुळे परंतु रमेश पवार असल्यानंतर थोडा दबाव असेल गोलंदाजावरती. फिल्डिंग परिवर्तन केलं जातं. मिडॉन थोडा मागे जात असताना अनिल ढोपरीला तुम्ही पाहिलं. मिड विकेट थोडा मागे घेतला लॉगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. बदल केला फिल्डिंगमध्ये. डीपमध्ये बॉल स्क्वेअर लेगला. पंचांच्या अगदी समोरून जात असताना क्षेत्ररक्षक थोडेसे थांबले होते, आणि तद्वर दोघांनी 2 धावा कंप्लीट केल्या. सिंगल डबलची देखील मॅच आहे, परंतु फिल्डिंग पोझिशन स्ट्रॉंग ठेवावी लागेल ती ओसाटणे संघाला. अरुण बॅटिंगसाठी सज्ज आहे. रमेश सोबत अमर हिलाल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. धावा जरी कमी असल्या तरी गोलंदाजीमध्ये डॉट चेंडू आले पाहिजेत, आणि एखादे मोठे फटके आले तर सामना एकतर्फा होऊ शकतो.
खोदून काढलाय लॉंग ऑफच्या अगदी समोर. क्षेत्ररक्षक आहेत. एक रन कंप्लीट केली जाईल. प्रयत्न सुरू आहेत. सामना थोडा शांत तुम्ही पाहताय. रमेश पवार आला स्ट्राईकला. 7 नंबरची जर्सी. MS धोनी भारतीय संघाचा पूर्व संघनायक. 7 नंबर रोनाल्डोचा असतो. लकी नंबर आहे रमेश पवारचा. आहू या नावाने तो मशहूर आहे. लेफ्ट हँड फलंदाज आणि घातक फलंदाजी त्याची ओळख. पॉवर प्लेमध्ये नेहमीच तो गोलंदाजांना पाणी पाजत असतो. अनेक वेळा रमेश पवार गॅपमध्ये ढकललाय. ऑफ साईडमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून येतात परंतु हा बॉल गॅपमध्ये. लॉंग ऑफ सीमा पार 4 रन. चार बॉलमध्ये 8 धावा आल्यात. त्यामुळे आता 22 धावांचं अंतर बाकी असेल वाकडीसाठी. सन्मान देण्याचा प्रयत्न. रमेश परतलाय. बॅट कट. चेंडू बॅटला ब्रश होतो. फलंदाज बाद. तेजस पवार आलाय. रमेश पवार बाद झाला. उसाटणे टीम ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आता आली चालून. तेजस पवार 22 धावांचं अंतर कापायचं अजून मॅच जिंकण्यासाठी. टीम वाकडी चांगली लढत. पहिला विकेट 5व्या चेंडूवरती पडलाय. शेवटचा बॉल एक चौकार. वाईट बॉल डबल सिंगल. एक विकेट. लॉफ्ट केलाय गॅप मध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने येतील. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल फेकून दिलाय सीमा पार. 4 रन. स्कोर कार्ड 12 वरती. धावांचं अंतर 18. चेंडू बाकी 24. आता नवीन यंगस्टर गोलंदाज लॉन्च केला. युवा गोलंदाज उज्ज्वल ढोपरी ज्याने 10 धावा केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु त्याला स्ट्राईक जर मिळाली असती ना 2 धावा त्या, तर मला वाटतं तुमचा टार्गेट 29 ते नाही 35च्या वर गेला असता. असं काही खेळ पाहिला आपण आज. उज्ज्वल ढोपरी अनिकेत ढोपरी त्याच्या समोर त्याला कान मंत्र देत असताना. हे महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या गोलंदाजांना सपोर्ट करणं. परंतु ॲडव्होकेट आहेत समोर. अरुण दादा चांगला फलंदाज आहे. स्टँड बाय करत असताना स्लोवर वन थोडा मागे ठेवला बॉल. लेंथ थोडी मागे केली. टर्न केला बॉलला. बोटांची जादू उज्ज्वल ढोपरीकडे आहे. एका बाजूला अरुण यांना 15-20 वर्षाचा अनुभव आहे क्रिकेटचा. आणि समोर गोलंदाज त्याचं वय 15 असेल मला वाटतं. 15 किंवा 18. आणि काहीतरी 2 नवीन पिढ्या तुम्हाला पाहायला मिळतात मैदानामध्ये. बॉलर तयार. चपराक लगावली. स्क्वेअर कटचा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार 4 रन.
धावा. शेर की झलक सबसे अलग. उज्ज्वल ढोपरी अरुणच्या समोर मागील बॉलवर चौकार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज. फलंदाज बाद. दोन झेल विकेट किपरने पकडलेत आणि फलंदाज अरुण बॅक टू डगआउट जातोय. वाकडी संघाला करायचे 14 जिंकण्यासाठी ही मॅच. आदित्य मोरे आलाय बॅटिंगसाठी. वाकडी संघ म्हटला तर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर हे खूप चांगले समालोचक आहेत. त्यांच्याकडून आधी टीमच्या या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. 14 धावांचं अंतर असेल जिंकण्यासाठी. वाकडी संघाला इझी टू विन मॅच असेल, परंतु डॉट चिटोने विकेट जर आले सुरुवातीचे 4-5 तर उसाटने कमबॅक करेल आणि उज्ज्वल ढोपरीने ते दाखवले. आता 14 धावांचं अंतर वाचवायचे उसाटणे टीमला. डू ऑर डाय, करो मरो अशी लढत आहे उसाटण्यासाठी. परंतु समोर वाकडी एक्सप्रेस मी नाव घेतलं त्याचं, तो आदित्य मोरे. हा चेंडू थोडासा शॉर्ट चेंडू पाहिला तुम्ही. उंचीचा चेंडू होता, त्याला फेकून दिला डीप मध्ये. धावा मिळती 2. सिंगल डबलने देखील वाकडी संघाला फरक पडणार नाहीये, कारण तो विजयाकडे पोहोचत चाललाय. 12 धावांचं अंतर, 2 मोठे फटके पाहिजे जिंकण्यासाठी. उज्ज्वल ढोपरी पहिली मॅडन ओव्हर आपण पाहिली रमेश पवार, त्यानंतर कॉन्फिडन्स डाऊन झाला उसाटणे संघाचा. 12 धावांची गरज. सुपला शॉट, स्कूप केलाय, लॉंग स्टॉप, सीमा पार 4 रन. म्हणता येईल 8 धावांची गरज. रिव्हर्स केल्याचा थोडा मानस होता. व्हाईट बॉल, अजून निराशा असेल उसाटणे टीमची व्हाईट बॉलने. 7 धावेचं अंतर बाकी आहे. क्या सोचा क्या हुआ. उसाटणे या लॉटमध्ये सगळ्यात ताकदवर टीम मला वाटत होती. गणेशपुरी आणि उसाटणे, त्यापैकी उसाटणे संघ आता 7 धावा त्यांना रोखायच्या आहेत. उज्ज्वल ढोपरी मागील चेंडू व्हाईट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग कडे बॅट फळीचा संबंध नाहीये. चेंडू बॅटचा. या बॉलवरती 0. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक पुढे पोहोचलाय 23. आता 18 चेंडू करायच्या 7 धावा. मोठी लढत तुम्ही पाहतायत उसाटणे आणि वाकडी संघामध्ये. सात धावेची गरज. जर 7 धावा रोखल्या तर उसाटणे संघाला कोणीच विसरणार नाहीये, कारण अशक्य आहे परंतु शक्य करू शकता. 3 ओव्हर 7 रन. या बॉलने निराशा केली आहे. पंचांकडे पाहिलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. सामन्याची हवा काढून टाकणारा हा बॉल होता, परंतु याची गरज होती का? काहीतरी वेगळं घडलं मैदानामध्ये. 2 धावेची गरज आहे. थोडा आगला वेगळा चेंडू पाहिला आपण या मॅच मध्ये. चला, आयोजकांचा वेळ तर वाचला असं म्हणूया आपण. स्कोर लेवल
उसाटणे संघ इथे लाईव्ह मॅच आहे आणि चला मॅच फिनिश आणि जिंकले संघ वाकडी आई गावदेवी वाकडी संघाने सामना जिंकलाय. भरपूर भरपूर शुभेच्छा आणि सामन्याचा हिरो असेल मॅडन ओव्हर खेळणारा गोलंदाज टाकणारा गोलंदाज रमेश पवार आहू मॅन ऑफ द मॅच.